आमची आजची गोष्ट आहे वृद्धाश्रम. आपल्या खोलीत बसून टीव्हीवर कथा ऐकण्यात मग्न असलेल्या सुजाताजींना अचानक काहीतरी जळाल्यासारखी दुर्गंधी जाणू लागली. त्यांनी कपाळावर आट्या पाडत मोठ्याने हाक मारली, निधी, ओ निधी, पण काहीच उत्तर नाही. दर क्षणाला ती दुर्गंधी अधिकच तीव्र होत चालली होती. त्यांनी पुन्हा जोरात हाक दिली, अगं सुनबाई, कुठे आहेस? पण तरीही कुणी उत्तर दिलं नाही. सुजाताजींच्या मनात अस्वस्थता वाढू लागली. त्या उठल्या आणि गंधाचा मार्ग काढत स्वयंपाकघराकडे गेल्या. स्वयंपाकघरातला देखावा पाहून त्या अवाक झाल्या. जमिनीवर दुधाचा प्रवाह वाहत होता. गॅस जोरात पेटलेला होता आणि पातेल्यातलं दूध जळून काळ्या राखेत परिवर्तित झालं होतं. स्वयंपाकघर धुराने भरून गेलं होतं. सुजाताजींनी लगेच गॅस बंद केला आणि ओरडला, हे देवा, ही निधी, काय केलंस? गॅसवर दूध ठेवून अशीच आत बसलीस? त्या स्वयंपाकघरातून थेट निधीच्या खोलीकडे धावत गेल्या. दार उघडलं तर निधी जमिनीवर बसलेली होती. चेहरा गुडघ्यात लपवलेला, डोळे लाल आणि अश्रूंनी ओले. सुजाताजींनी तिची अवस्था पाहून काळजी वाटली. बाळा, काय झालं? असं का रडतेस? निधी काहीच बोलली नाही. सुजाताजी तिच्या जवळ बसल्या. तिचा खांदा हलवत विचारलं, बाळा, हे काय केलं स्वतःचं? काय झालं? माझं काळीज धडधडतंय, सांग तरी ना. आणि मग जणू संयमांचा बांध तुटला. निधी सुजाताजींच्या गळ्यात पडून रडू लागली. घडलेलं असं होतं की अर्धा तास आधी नाश्त्याचं काम उरकून निधी तिच्या खोलीत आली. इतक्यात तिचा फोन जोरात वाजला. अरे, आता कोणाचा फोन आलाय, असं म्हणत तिने फोन उचलून पाहिलं. मंजू काकू. तिच्या माहेरच्या शेजारच्या त्या आंटीचा फोन कधीच येत नसे, पण आला की काहीतरी गंभीर गोष्ट निघायची. निधीच्या कपाळावर आठ्या उमटल्या. आज यांना माझी आठवण कशी आली म्हणून तिने खोल श्वास घेत कॉल उचलला. हॅलो, नमस्ते काकू, कशा आहात? तिकडून उत्तर आलं, नमस्ते बाळा, मी ठीक आहे, पण तुला एक गोष्ट सांगायची आहे. मंजू काकूच्या आवाजात एक अजीबसा खिन्नपणा होता. काय झालं काकू? सगळं ठीक आहे ना? थोड्या क्षणाचा थांबा घेऊन काकू म्हणाला, सांगताना बरं वाटत नाही, पण सांगतानाही राहत नाही. निधीचं काळीज धडधडायला लागलं. तिच्या आईची तब्येत मागील काही महिन्यापासूनच बिघडलेली होती. माहेरी गेल्यावर आईची अशक्त देहदृष्टी आणि थकलेले डोळे पाहून ती नेहमी अस्वस्थ व्हायची. काकू, काय झालं आहे? प्लीज मला सांगा ना. माझं काळीच धडधडतंय. निधी व्याकुळ झाली होती. मंजू काकू शेवटी म्हणाल्या, तुझ्या भावाने आणि वहिनीने तुझ्या आईला वृद्धाश्रमात सोडून दिलं आहे. सुखधाम वृद्धाश्रम. हे ऐकताच निधीला श्वास घेणंही कठीण झालं. चेहरा एकदम पांढरट झाला. काय? तिचा आवाज थरथरला. कसं बसं स्वतःला सावरत ती म्हणाली, नाही काकू, तुम्ही मजाक करताय ना. माझा भाऊ तो असं करू शकत नाही. बाबा गेल्यानंतर त्याने आईची जी काळजी घेतली ती कोणीच घेत नसेल. तो तर दुसरा श्रवणकुमार आहे. मंजू काकूच्या आवाजात आता कडवट सत्य होतं. बाळा, अशी मुलं आता पुस्तकातच वाचायला मिळतात. प्रत्यक्ष आयुष्यात आता लोक खूप बदललेली आहेत. निधीच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. मंजू काकू पुढे म्हणाल्या, काल आमची लग्नाची वर्षगाठ होती म्हणून मी आणि तुझे काका सुखदाम वृद्धाश्रमात गेलो. तिथे काही वस्तू आणि मिठाया वाटल्या. ऑफिस समोरच्या लॉनमध्ये एकटी तुझी आई बाकावर बसलेली होती, डोकं खाली घातलेलं. ओळखही नाही आली आधी, पण तिने आम्हाला पाहिलं की रडू लागली. विचारल्यावर कळलं की तुझ्या भावाने तिला स्वतः नेऊन तिथं सोडले. स्टाफ म्हणाला की आता यांना इथेच राहायचं आहे, असं सांगून तो निघून गेला. हे ऐकून निधी रडू लागली. तिचा मोबाईल हातातून खाली पडला. खोलीची छत जणू तिच्यावर कोसळली असं तिला वाटलं. माझी आई वृद्धाश्रमात का? तिच्या मनात हजारो प्रश्न उगम पावले. तिच्या मनात एक असह्य संतापाचा लाट उठला. कापत्या हाताने तिने पुन्हा मोबाईल उचलला आणि भावाला नंबर डायल केला. दुसऱ्याच बेलला फोन उचलला गेला. अरे निधी, कशी आहेस? सगळं ठीक आहे ना? फोन कसा केलास? तिकडून रोहन म्हणला. निधीचा चेहरा आत कठोर झाला होता. आवाज जड झाला होता. सगळं बिघडलंय आणि तू विचारतो सगळं ठीक आहे का? रोहन काही क्षण गप्प राहिला. मग वैतागून म्हणाला, हे काय बोलायची तुझी पद्धत आहे? विसरलीस का मी तुझा मोठा भाऊ आहे? निधीच्या डोळ्यातून अश्रू परत वाहू लागले. भाऊ असता तर आईला वृद्धाश्रमात कसं ठेवून आला असता? बाबांच्या जाण्यानंतर तूच आईचा आधार होतास, पण तूच तिला निरादर केलंस. रोहनचा आवाज वैतागलेला होता. अगं, वृद्धाश्रमात ठेवलंय, कुठं मारलं नाहीये. तिथं सगळ्या सोयी सुविधा आहेत. चांगले वेळ जाईल तिथं.
चांगलं जेवण, चांगले लोक बोलण्यासाठी कोणी ना कोणी असतं. एकटी नाही आहे ती. आणि आमचंही काहीतरी जबाबदारी आहेत. मुलांचं शिक्षण, ऋतूची नोकरी. निधी आता संतापाने बोलली. जर आईची सेवा शक्य नव्हती तर कुणी नर्स ठेवली असती. घरातून हकलून द्यायची काय गरज होती? आई, तिचं घरचं सुख हिरावून घेतलंस. बाबा आधीच गेलेत. पण तू तरी आईला आधार द्यायला हवा होता. पण तू तर काय केलंस? घर तुझ्या नावावर करून घेतलंस आणि आईला बाहेरचा रस्ता दाखवलास. लाज वाटली नाही का? तिकडून रोहनचा आवाज चढला. काय केलं असतं मी? रोज काहीतरी त्रास, काही ना काही आजार. आम्ही नाही करू शकत सेवा. ऋतूही वैतागलेली होती. निधीच्या डोळ्यातून परत अश्रू वाहू लागले. ज्याच्या आईने तुझ्या बालपणापासून आजपर्यंत प्रत्येक स्वप्न पूर्ण केलं, स्वतःच्या त्रासाची पर्वा न करता तुझ्यावर प्रेम केलं, तू तिला ओझं समजलास. लाज वाटत नाही का? रोहन आता पूर्णपणे चिडलेला होता. अगं, आता डोकं खाऊ नकोस माझं. इतकीच काळजी आहे तर घेऊन जा तुझ्या आईला. इतकं बोलून त्याने फोन कट केला. फोनचा बीप बीप आवाज निधीच्या कानात घुमत राहिला. पण आता तिच्यात कुठलाच आवाज उरला नव्हता. ती आतून तुटून गेली होती. जणू ती एक पाषाण बनली होती. तशीच तिथे बसून राहिली. डोळे अश्रूंनी भरलेले, श्वास जड. स्वयंपाकघरातला गॅस अजूनही चालू होता. दूध केव्हाचं उतू जाऊन सांडलं होतं. पण तिला काहीच भान उरलं नव्हतं. निधीच्या मनात दुःख आणि रागाचा सागर उसळत होता. रोहनचे कठोर शब्द ऐकूनही कानात घुमत होते आणि आईची एकाकी अशक्त तिच्या डोळ्यासमोर जातच नव्हती. तेवढ्यात स्वयंपाकघरातून सुजाताजींचा चिंतेचा आवाज आला. निधी, निधी, बाळा कुठे आहेस? पण निधीला काहीच कळत नव्हतं. ती अजूनही तशीच बिधर बसलेली होती. जणू शरीर इथे पण आत्मा कुठेतरी दूर. निधीने भरून आलेल्या आवाजात संपूर्ण घटना सुजाताजींना सांगितली. सुजाताजी स्तब्ध होऊन गेल्या. त्यांनी हळुवारपणे निधीचे अश्रू पुसले आणि तिचं कपाळ थोपटलं. निधी रडत रडत म्हणाली, माझी आई आजारी असते. आई साहेब, माहीत नाही तिथं तिची नीट काळजी घेतली जाते का नाही. मी त्यांना अशा अवस्थेत तिथे ठेवू शकत नाही. सुजाताजींनी खोल श्वास घेतला. त्यांनीही हे ऐकून धक्का बसला होता. बाळा, तू काळजी करू नकोस. काळजी करून किंवा चिंता करून काहीही मार्ग निघत नाही. थोडं संकोचात कर. निधीने हळू आवाजात विचारलं, मी त्यांना इथे आपल्या घरी आणू का? जर तुम्हाला काही हरकत नसेल तर. असं म्हणताना ती गप्प झाली. तिला वाटलं सासूबाई कुठे रागवतील का? पण सुजाताजी समंजस आणि मायाळू होत्या. त्यांनी निधीचा चेहरा हातात घेऊन हसून म्हणाल्या, अगं बाळा, यात विचारायचं काय आहे? तुझ्या आईला अशा अवस्थेत एकटी ठेवून कसं चालेल? त्यांना आता काळजीची गरज आहे. तू त्यांना इथे आणायलाच हवं. निधीच्या डोळ्यात आशेचा प्रकाश परत आला. एक दिलासा मिळाला. कुणीतरी तिच्या वेदना समजतंय. संध्याकाळी निधी, अमित आणि सुजाताजी मिळून सुखधाम वृद्धाश्रमात पोचले. तिथलं वातावरण उदास, जड आणि खिन्न होतं. जुने कपडे जे थोडेफार हवा देत होते, भिंतीवर उडलेल्या रंगाच्या पापड्या, जागोजागी सिनील व दुर्गंधी आणि मोडकळीला आलेल्या फोल्डिंग पलंगावर फाटकी चादर. हे सगळं पाहून निधी आणि सुजाताजी अचंबित झाल्या. निधीने तिच्या आईकडे पाहिलं आणि तिचं हृदय तुटून गेलं. आई एका कोपऱ्यात शांत बसलेली होती. डोळ्यात अर्धवट जाणीव, शरीर थकलेलं. पण निधीला पाहताच जणू त्यांच्या अंगात जीव परत आला. आईला पाहून निधीचे डोळे भरून आले. आई म्हणत ती धावत गेली आणि त्यांच्या गळ्यात बिलगली. आईने एक थकलेली प्रेमळ स्मित दिली. निधीने कोणतीही वेळ न दवडवता सर्व औपचारिकता पूर्ण केल्या आणि तिच्या आईला तिथून आपल्या घरी घेऊन आली. रस्त्यात आई शांत होती. फक्त निधीचा हात घट्ट पकडलेला होता. सुजाताजींना आधीच त्यांच्या येण्याची पूर्ण तयारी केली होती. अतिथी कक्षात नीट अंथरलेलं बिछाण, स्वच्छ चादर, मऊ उशी आणि टेबलावर लागणाऱ्या सर्व वस्तू तयार ठेवलेल्या होत्या. शांतीदेवी आत आल्या तेव्हा थोड्या संकोचल्या. मुलीच्या सासरी राहणं सोपं नसतं असं त्यांच्या मनात आलं. पण वृद्धाश्रमात त्याला टिनाची छत, वास मारणारं खोली आणि उदासीचे कर्मचारी यांच्या तुलनेत हे घर त्यांना मंदिरासारखं वाटलं. त्यांनी हे ईश्वराची इच्छा समजून गप्पपणे स्वीकारलं. दिवस सुरू लागले. निधी आणि सुजाताजी शांतीदेवींना कुठलीच कमतरता भासू दिली नाही.
सुजाताजी रोज सकाळी लवकर उठून त्यांना आवडीचं हलकं नाश्ता करायचा. सौम्य मसाले घातलेली पातळ खिचडी किंवा दलिया. हे पाहून निधी हसून म्हणायची, मी सुद्धा कधी माझ्या आईची अशी काळजी घेतली नसेल जशी माझ्या सासूबाईंनी घेतली. दोन्ही वृद्धा आता बराच वेळ एकत्र गप्पा मारत बसायच्या. जुने दिवस आठवायच्या. कधी कधी भजन म्हणायच्या. अमित, निधीचा नवरा, ऑफिसमधून घरी येताना त्यांची औषधे चौकशी करायला विसरत नसे. आईच्या खोलीत नेहमी कोणी ना तरी असायचं. कधी निधी, कधी मुले. शांतीदेवींना एकटेपणा भासत नव्हता. त्यांच्या डोळ्यात हळूहळू पुन्हा तेच परत येऊ लागलं. विशेषतः त्यांच्या नातवंडाबरोबर खेळताना. निधीच्या मनाला आता समाधान होतं. भले रोहनने आईकडून थोडं वळवलं असेल, पण ती तिला तिचा हक्काचं प्रेम व सन्मान देऊ शकत नाही. पण काळ थांबत नाही. निधीच्या आईला घरी आणल्याचं जवळपास वर्षभरानंतर शांतादेवींना अचानक त्रास सुरू झाला. सर्दी, खोकला, थकवा, हळूहळू श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. निधी व अमितने डॉक्टरचा सल्ला घेतला. औषधं बदलली, पण काही फरक पडत नव्हता. एक सकाळी नेहमीसारखं सुजाताजींनी त्यांच्यासाठी गरम चहा घेऊन आल्या. शांतीदेवी, उठा असं म्हणत आवाज दिला, पण त्या शांतपणे झोपलेल्या होत्या. कुठलीही प्रतिक्रिया नव्हती. निधी, निधी बाळा, सुजाताजींनी हाक मारली. निधी आत आली. तिने पाहिलं की सासूबाई आईला उठवण्याचा प्रयत्न करत होत्या, पण त्यांच्या डोळ्यात कायमचं समाधान होतं. निधी जवळ आली. श्वास चालत नव्हता. त्यांना कळून गेलं की शांतादेवी परमेश्वराच्या चरणी पोचल्या होत्या. निधीचं हृदय तुटून गेलं. ती तिच्या जवळ बसून फुटाफूट रडू लागली. सुजाताजी आणि अमितने तिला सावरलं, पण अश्रू थांबत नव्हते. शांतादेवींना अखेरचा निरोप द्यायला संपूर्ण कुटुंब एकत्र होतं. फक्त रोहन नव्हता. निधीने त्याला फोन करून आईच्या निधनाची बातमी दिली होती, पण तो आला नाही. शांतीदेवी आता एक आठवण झाली होती, पण निधीच्या मनात एक ओरखडा कायमचा राहिला, भावाच्या बेफिक्रीचा. आईची चिता पेटत असताना रोहन तिथे नव्हता, पण सर्व विधी पार पडले. घरात हळूहळू शांतता परत येऊ लागली. एक दिवस बाल्कनीत बसून चहा पीत असताना सुजाताजींच्या मनात विचार आला, किती स्वार्थी झालंय हे जग. आई गेल्यावरही मुलाला काही फरक पडत नाही. तेवढ्यात समोर अमितवर लक्ष गेलं. तो लॅपटॉपवर काहीतरी काम करत होता. सुजाताजींच्या मनात समाधान उमटलं. देवाचे आभार की मला अमित सारखा मुलगा मिळाला. माझ्यापासून तो कधीच दूर होऊ शकत नाही. त्यांच्या डोळ्यात हलवी ओल आली आणि त्यांनी आपल्या मुलाकडे प्रेमाने पाहिलं. दिवस पुढे जात होते. एक संध्याकाळची गोष्ट. निधी आणि अमित कुठल्या तरी महत्वाच्या कामाने बाहेर गेले होते. घरी फक्त सुजाताजी होत्या. इतक्यात डोअर बेल वाजली. सुजाताजींनी दार उघडलं. एक कुरिअर बॉय उभा होता. मॅडम, अमित शर्मा यांच्या नावाने कुरिअर आहे. हो बाळा, दे मला, माझा मुलगा आहे तो, असं म्हणत त्यांनी साईन केली आणि पॅकेट घेतलं. कुरिअरच्या कव्हरवर लिहिलं होतं, अपॉइंटमेंट लेटर. सुजाताजी शिकलेल्या होत्या. पत्र उघडण्याचा उद्देश नव्हता, पण लिफाफा अर्धा उघडाच होता. कौतुकापोटी त्यांनी पत्र वाचलं. जे वाचलं ते धक्कादायक होतं. अमितला परदेशात नोकरी मिळाली होती, तीही नामांकित कंपनीत. पगार देखील खूप जास्त होता, पण त्याने त्याबद्दल काही बोललं नव्हतं. सुजाताजी आश्चर्याने बोलल्या, ह्याने सांगितलंच नाही. त्यांनी शांतपणे ते पत्र पुन्हा पूर्ववत करून बेडरूममधल्या साईडच्या टेबलवर ठेवून दिलं. रात्री अमित आणि निधी परतले. काहीच बोलणं झालं नाही. ना त्यांनी काही सांगितलं, ना त्यांनी विचारलं. सुजाताजींनाही काही विचारलं नाही. मनात आशा होती की मुलगा येईल आणि सगळं सांगेल, पण दोघं आपल्या विश्वात मग्न होते. माझा मुलगा इतका दूर गेला का, की त्याला आईशी इतकी मोठी गोष्ट शेअर करणंही नको वाटतं. पुढील 2-4 दिवस सुजाताजींना जाणवलं काहीतरी कुजबूज चालू आहे. दोघं बोलताना दरवाजा बंद करतात आणि सुजाताजी काही विचारलं तर लगेच विषय बदलून टाकत. सगळं सूचित करत होतं काहीतरी लपवलं जाते, पण सुजाताजी गप्प राहिल्या. मुलांना स्पेस देणं गरजेचं असतं असं स्वतःला समजावून घेतलं, पण आईचं हृदय सगळं समजत होतं आणि आता त्यांना एक विचित्र भीतीने गेलं होतं. माझा अमित आता मला दुरावतोय का? सुजाताजींच्या अंतःमरणात एक अस्वस्थ वादळ घोंगावत होतं. अमितच्या प्रमोशनचा आणि त्याच्या परदेशातील नोकरांचा अपॉइंटमेंट लेटरचा विचार सतत सुजाता यांच्या मनात घोंगावत होता. मग मुलांनी मला हे का सांगितलं नाही, त्या विचार करत होत्या. एवढ्यात निधीचा आवाज त्यांच्या कानावर आला.
मी तर म्हणते एकदा आईंना तिथे नेऊन दाखवूया. शेवटी पुढे त्यांनाच तिथे राहावं लागणार आहे. सुजाताजी थबकल्या. ही कोणत्या गोष्टीची चर्चा चालू आहे? त्यांच्या मनात विचारांचे वादळ उठू लागले. इतक्यात अमितचा आवाज ऐकू आला. बरोबर बोलत आहेस. एकदा आईला तिथे नेऊन दाखवून देतो. सुजाताजी दरवाजाच्या बाहेर उभ्या होत्या. एक एक शब्द त्यांच्या कानावर अगदी स्पष्टपणे पडत होता. त्यांचं हृदय धडधडू लागलं. नेमकं काय चाललं आहे हे त्यांना समजू शकत नव्हत्या. पण एक विचित्र शंका त्यांच्या मनात खोलवर रुतून बसली होती. त्यांनी पटकन स्वतःला सावरत समोरच्या फर्निचरच्या कपड्याने पुसण्याचं नाटक केलं, जेणेकरून कोणी शंका घेणार नाही. इतक्यात अमित खोलीतून बाहेर आला. सुजाताजींनी पाहून हसत म्हणाला, आई लवकर तयार हो. कशासाठी रे? सुजाताजींनी आश्चर्य आणि थोडीशी घाबरलेली नजर टाकून विचारलं. अमित अगदी बेफिक्रीने म्हणाला, आई खरं म्हणजे एक नवीन वृद्धाश्रम झालंय. तिथं सगळी सुखसुविधा आहेत. मी विचार करत होतो की एकदा तुला नेऊन दाखवतो. तुम्हाला काही कमतरता वाटली तर सांग. वृद्धाश्रम हा शब्द अमितच्या तोंडून ऐकताच सुजाताजींच्या अंगावर शहारा आला. त्यांचं हृदय जोरात धडकलं आणि क्षणात त्यांना वाटलं की त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. अमित सुद्धा आता मला वृद्धाश्रमात ठेवण्याचा विचार करत आहे का? जसं रोहनने शांतीदेवीशी केलं तसं. त्या काही बोलायला लागणार होत्या इतक्यात त्यांचा 5 वर्षाचा नातू गोलू धावत आला आणि उत्साहात म्हणाला, मी पण येणार आजीसोबत. आजीला कुठे घेऊन चालला आहात? मला पण जायचंय. निधी खोलीतून बाहेर आली. त्याला उचललं. थोडंसं खसकावत म्हणाली, बाबा तिथे तुझं काही काम नाहीये. तू घरीच राहा. पण गोलू हट्टाला पेटला. नाही, मी सुद्धा जाणारच. तो मोठ्याने ओरडून म्हणाला. निधीने समजावत सांगितलं, अरे बाबा आज आजी फक्त बघायला जात आहे वृद्धाश्रम. उद्याचं ठरवून नंतर. गोलू निरागसपणे विचारतो, वृद्धाश्रम म्हणजे काय असतं ग? अमित त्याच्या डोक्यावर हात फिरवून म्हणाला, बेटा ती एक अशी खूप छान जागा असते. तिथं वयस्कर लोक राहतात. त्यांना कोणी आपलं म्हणणारं नसतं ना. पण सुजाताजींना अजूनही विश्वास बसत नव्हता की हे शब्द त्याच्या मुलाच्या तोंडातून येत आहेत, ज्याला घडवण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं. त्यांचं डोकं जड होऊ लागलं. डोळ्यासमोर अंधुक पडू लागलं. जवळचा सोफा पकडून कशा तरी स्वतःला सावरत आणि हळूहळू खाली बसल्या. हृदयातलं दुःख ओसांडून बाहेर आलं नाही. मी नाही जाणार वृद्धाश्रमात. भले इथे एकटी राहिली तरी चालेल, मेरे तरी चालेल, पण वृद्धाश्रम नाही. त्यांचे डोळे मिटताच जणू त्यांच्या आयुष्यातील संपूर्ण भूतकाळ वादळासारखा डोळ्यासमोर सरकू लागला. त्यांचे डोळे रिकामेपणात बघत होते, पण मन मात्र जुन्या आठवणीत गुंतून गेलं. तेव्हा त्यांच्या लग्नाला अवघी 12 वर्ष झाले होते. अमित 11 वर्ष आणि राधिका 10 वर्षाची होती. ते दिवस आठवले जेव्हा त्यांच्या पतीचं अचानक निधन झालं होतं. तो धक्का त्यांच्या हृदयाला चिरून गेला होता. झोप उडाली. मनात एकच प्रश्न, या लहानग्यांचं काय? त्यावेळी त्यांचे पती दीनदयालजी त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीचे विभाजनही झाले नव्हते. ते विकून किमान भागवता आलं असतं. मुलांच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून त्यांचं मन तुटायचं, पण ते कधीच त्यांचं बळ बनले. सुजाताजींनी हार मानली नाही. एका खाजगी शाळेत नोकरी सुरू केली. पगार फारसा नव्हता, पण हिंमत मोठी होती. दिवसभर शाळा, संध्याकाळी घरी ट्युशन, रात्री घरकाम. अंग थकायचं, पण मुलाच्या हसण्याने सगळा थकवा दूर व्हायचा. अमित आणि राधा त्यांच्या आईच्या मेहनतीचे भान ठेवत होते. अमित लहान असूनही आईला मदत करत होता. कधी भांडी धुणं, कधी झाडू मारणं. एकदा सुजाताजी खूप थकून घरी आल्या होत्या. अमित त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, आई मी मोठा झालो की तुम्हाला अजिबात काम करू देणार नाही. तुम्ही फक्त आराम करायचा. त्याच्या निरगस शब्दांनी त्याच्या चेहऱ्यावरचं हसू उमटायचं. माझा लाल किती समजूतदार आहे. आणि त्या दिवशी अमितने आज त्याचं वागणं पाहून त्यांचं काळीज विदीर्ण होत होतं. वर्ष गेली. अमितने दिलेला शब्द पाळला. त्याला चांगली नोकरी मिळाली. मग सुजाताजी म्हणू लागल्या, खरं तर आपलं जुनं घर मोठं होतं, पण मुलाच्या आग्रहामुळे नवीन कॉलनीत घर घेतलं. माझ्या नावावरचं जुनं घर विकलं, बचतीची रक्कम पण काढली आणि हे नवीन घर घेतलं. रजिस्टर देखील मुलाच्या नावावर केलं. नातेवाईकांनी खूप समजवलं होतं, सगळं काही मुलाच्या नावावर देऊ नकोस, पण त्यांनी ऐकलं नाही. आज नाही तर उद्या सगळं त्यांचंच होणार ना. राधाचं लग्नही एका सुसंस्कृत कुटुंबात झालं आणि मग अमितचंही निधीशी लग्न झालं. निधीने त्यांना आईसारखं मानलं.
घर आनंदाने भरून गेलं. अमितने मेहनतीने एकामागून एक प्रगती केली. प्रत्येक यशानंतर सुजाताजींच्या छातीत अभिमान भरून यायचा. त्यांच्या कष्टाचं फळ होतं. महिन्याला लाखो कमवू लागला आणि मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर पोचला. मग वडिलोपार्जित जमिनीचंही विभाजन झालं. त्यावेळी जमिनीची किंमत आकाशाला भिडत होत्या. काय करायचं या जमिनीचं? ही निर्णय त्या अमितवरच सोपवला. जेव्हा सगळं पुढं त्यालाच बघायचं आहे, तर आत्ताच का नाही? अमितने ती जमीन विकून एक चांगल्या भागात मोठा फ्लॅट घेतला. आता त्यात खोल श्वास घेत म्हणाल्या, कोण सांगितलं होतं का ज्याला सगळं दिलं तोच एक दिवस मला घरात जागा देणार नाही. त्या दिवसाची आठवण झाली जेव्हा अमित आणि निधी प्रत्येक गोष्टीत त्यांचा सल्ला घेत होते. काही आईला न विचारता करत नसत. आता मात्र विचारणं तर दूर, सांगणं सुद्धा आवश्यक वाटत नव्हतं. आणि निधी, तिला तर मुलीपेक्षा जास्त मान दिला. प्रत्येक गोष्टीत तिला महत्त्व दिलं. तिला कधी सासरी असल्याचा त्रास होऊ नये. जेव्हा आई होती तेव्हा घरात सगळं काही व्यवस्थित आणि पारंपरिक पद्धतीने चालायचं. पण लवकरच सगळं बदलायला लागलं. स्वयंपाकघरापासून देवघरापर्यंत सगळ्या गोष्टी निधीने आपल्या पद्धतीने बदलून टाकल्या. जेव्हा मी काही बोलायचा प्रयत्न केला तर तेव्हा उत्तर मिळालं, आई आता तो काळ राहिला नाही. हे मॉडर्न युग आहे आणि सगळं मॉडर्न पद्धतीने असलं पाहिजे. तुम्ही फक्त आराम करा, काळजी घेऊ नका. मी सगळं सांभाळेन. आराम करा या नावाखाली मला हळूहळू सगळ्यातून बाजूला काढलं जात होतं का? समजू शकले नाही मी. जेव्हा निधीने आपल्या आईला वृद्धाश्रमात ठेवलं होतं तेव्हा किती व्यस्तित झाली होती ती. त्यावेळी मी तिचं सगळं दुःख वाटून घेतलं होतं. सून आपल्या आईची सेवा करत होती आणि मी तिला कधीच अडवलं नव्हतं. पण आज आज तीच सून मला वृद्धाश्रमात पाठवण्याचा विचार करत आहे. हे विचार करताच माझं हृदय विदीर्ण झालं. जी सून आपल्या आईची सेवा करू शकते तिच्यासाठी तिची सासू इतकी जड का झाली असेल? गळा दाटून आला होता. कुणी हे का समजून घेत नाही की माझाही एकुलता एक मुलगा आहे, अमित. जर तो आपल्या बायकोला आणि मुलाला परदेशात घेऊन जाऊ शकतो तर आईला का नाही? आणि समजा खरंच परिस्थिती अशी आहे की तो मला बरोबर घेऊन जाऊ शकत नाही, तरी काय माझ्या डोक्यावरचं छप्पर काढून घेणं आवश्यक होतं? डोळ्यातून अश्रू ओघळत होते. हृदयावर चांगलाच अपघात झाला होता. मी अजूनही भूतकाळात हरवून गेले होते. तेवढ्यात अमितचा आवाज आला, आई, अजून तयार नाहीस का तुम्ही? लवकर करा. मला अजून खूप कामं आहेत. मी पटकन स्वतःला सावरलं आणि काहीही न बोलता गाडीत मागे बसले. संपूर्ण रस्ताभर मी फक्त खिडकीबाहेर पाहत राहिले. अचानक मी हळू आवाजात विचारलं, म्हणजे तू निर्णय घेऊनच टाकलास? अमितने विचार न करता बेफिक्रीपणे उत्तर दिलं, हो आई, खूप विचार करूनच घेतला आहे. मी मोडक्या आवाजात म्हणाले, परत एकदा विचार केला असता तर? तो म्हणाला, आई, आता या गोष्टीमध्ये वेळ घालवायचा नाही. मी खूप मेहनतीने हे सगळं मिळवले. माझं मन आतून शिचकावून उठले. सुमारे 20 मिनिटांनंतर गाडी एका इमारतीबाहेर थांबली. नवी कोरी इमारत, स्वच्छ गेट, सुंदर लॉन. आत शिरतात एक माणूस फुर्तीने पुढे आला आणि अमितला म्हणाला, नमस्कार सर. अमित म्हणाला, ही माझी आई आहे. कृपया यांना एकदा जागा दाखवा. तो नम्रपणे म्हणाला, या माताजी. मग त्याने मला वृद्धाश्रम घेऊन गेलं. मोठी टीव्ही, औषधांची व्यवस्था, योगा क्लासेस आणि ज्येष्ठ नागरिकांना काही लागलं तर लगेच मिळेल अशी सोय होती. सगळंच इथेच मिळणार होतं. माताजी, इथे सर्व सुविधा आहेत, असं मॅनेजरने सांगितलं. मी फक्त शांतपणे मान डोलवत राहिले. ना काही विचारणं उरलं होतं, ना काही बोलण्यासारखं. सुविधा होत्या, पण आपले पण नव्हतं. बाहेर येताच अमितने विचारलं, आई, कसं वाटलं आश्रम? काही कमतरता वाटली का? मी शांतच राहिले. फक्त नाही असं हळूच मान डोलवलं. ठीक आहे मॅनेजर साहेब. आईला सगळं ठीक वाटलं. उद्या त्यांना घेऊन येतो, असं अमित म्हणाला. मी पुन्हा गाडीत बसले. मॅनेजर म्हणाला, उद्या सकाळी 10 वाजता हवन आहे. कृपया त्याआधी या. गाडी सुरू झाली. माझ्या डोळ्यात अश्रू होते. खिडकी बाहेरचं दृश्य धुरूच झालं होतं. घरी पोहोचताच मी एक शब्दही न बोलता माझ्या खोलीत गेले आणि शांतपणे बेडवर झोपले. मनात होतं फुटफुटून रडावं, मनातील घुसमट आरडाओरड करून मोकळी करावी. पण आता समजलं होतं की माझ्या आयुष्याचा निर्णय घेऊन टाकण्यात आलाय. काही केलं तरी अमित आणि निधी जे ठरवतील तेच होणार. म्हणून मी शांत राहिले.
ठीक आहे, वृद्धाश्रम स्वच्छ आहे, सुविधा चांगल्या आहेत, मी स्वतःला समजवत होते. पण मग मीच म्हणाले, सुविधा असल्या तरी ते घर कधीच होऊ शकत नाही ना. सकाळी बाहेर येताच जे दृश्य दिसलं त्याने माझं हृदय पुन्हा विदीर्ण केलं. अमित, निधी आणि गोलू वृद्धाश्रमात जायला तयार उभे होते. निधी घाईघाईने नाश्ता करत होती. अमित म्हणाला, आई लवकर करा, मॅनेजरला सांगितलं होतं, आपण वेळेआधी पोचू. मी भरल्या डोळ्यांनी घराकडे प्रत्येक कोपऱ्याकडे पाहिलं. सारं काही मागे राहणार होतं. छातीत एखादा दगड ठेवलेला असल्यासारखं वाटत होतं. तरीही निशब्दपणे तयार झाले आणि गाडीत बसले. गाडी वृद्धाश्रमाकडे निघाली. गाडीत सन्नाटा, पण माझ्या मनात वादळ उठलेलं होतं. वृद्धाश्रमात पोहोचताच खाली उतरले आणि समोरचं दृश्य पाहून मी पुन्हा एकदा हादरा बसला. माझी मुलगी राधा आणि जावई तिथे आधीच पोहोचले होते. राधा हसत म्हणाली, आई, तुम्ही आलात. भाऊसाहेबांनी आमचा अभिमान वाढवला. मी आश्चर्यचकित, तुम्ही इथे? ती म्हणाली, आई, हीच खरी प्रगती आहे ना. माझं मन उठलं. मुलगा तर परका झालाच होता, पण आता मुलगीही. शांताबाईंनी निदान त्यांच्या मुलीला तरी आपल्या जवळ ठेवलं होतं, पण माझ्या तर दोन्ही लेकरांनी मला स्वार्थासाठी सोडलं. गोलूने माझी साडी ओढत म्हटलं, आजी आज जाऊया ना. त्याचा निरागसपणा माझ्या जखमेवर मीठ चोळत होता. पण पाय तिथेच थिजले होते. तेवढ्यात 4-5 वृद्ध आश्रमातले आजोबा समोर येताना दिसले. मन पुन्हा सैरभैर झालं. किती एकटं करून टाकले ना या समाजाने वृद्धांना. सगळे आपल्या स्वप्नांच्या मागे पळतात आणि आम्ही जुन्या पुस्तकांसारखे शेल्फवर ठेवलो जातो. तेवढ्यात मॅनेजर आला. म्हणाला, या माताजी. त्यांनी मला हॉलमध्ये नेलं आणि तिथे हॅपी बर्थडे टू यू. संपूर्ण हॉल टाळ्यांनी दुमडला. हॉल सजलेला होता. फुगे, लाईट्स, फुले, मोठा केक, माझा मुलगा, सून, मुलगी, जावई सगळे तिथे होते. अमित हसत म्हणाला, आई, तुम्हाला नेहमी तुमचा वाढदिवस आठवत नाही, पण यंदा आम्ही ठरवलं होतं की तुम्हाला आयुष्यातील सर्वात सुंदर भेट द्यायची. मी थरथरत्या हाताने केक कापला. गोलूने पहिला तुकडा मला भरवला. डोळ्यात पाणी आलं. तेवढ्यात निधी म्हणाली, अजून एक सरप्राईज बाकी आहे आई. मी बाहेर घेऊन गेली. मुख्य गेटवर एक नवीन बोर्ड लावला जात होता. बघा आई, निधीने एक फलक दाखवला. दीनदयाळ वृद्धाश्रम मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं. मी स्तब्ध झाले. अमित म्हणाला, आई, जेव्हा आम्ही निधीच्या आईला भेटायला वृद्धाश्रमात गेलो होतो, तिथली परिस्थिती पाहून आम्ही ठरवलं काही ना काही करायचंच. आणि तुम्ही नेहमी म्हणायचात की आपल्या समाजासाठी काही करायला हवं, म्हणून हे आमचं पहिलं पाऊल. मी विचारलं, पण एवढे पैसे कुठून आले? अमित हसून म्हणाला, आई, गावातली आपली वडिलोपार्जित जमीन तुमच्या सांगण्यानुसार मी विकली होती. त्याच फ्लॅटवर हा वृद्धाश्रम उभा आहे. निधी पुढे आली. आई, हा वृद्धाश्रम तुमच्या मार्गदर्शनाखाली चालवायचा आहे. तुमच्यासारख्या वयस्करांचे प्रश्न कोणी समजू शकत नाही. मी म्हणाले, मी एकटी कशी सांभाळणार हे सगळं? अमित हसून म्हणाला, आई, आम्ही आहोत ना तुमच्यासोबत. मी विचारलं, पण तुम्ही तर परदेशात जाणार होता ना? कोण म्हणलं? अमित चकित झाला. मी म्हणले, तुझं अपॉइंटमेंट लेटर वाचलं. तो म्हणला, आई, ते खरं आहे, पण मी तर नोकरी नाकारली. आपल्याकडे काही कमी नाही का? आणि आम्ही तुम्हाला कधीच इथे सोडून जाणार नाही. हे ऐकताच माझ्या मनाला शांती भेटली. डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. मी अमित आणि निधीला मिठी मारली. राधा आणि तिच्या नवऱ्याजवळ आले. गोलू माझ्या मांडीवर बसला. इतकं प्रेम पाहून आजूबाजूंचे वृद्ध आणि कर्मचारी टाळ्या वाजवत होते. त्यांच्याही डोळ्यात पाणी होतं. सगळे मनात म्हणत होते, भाग्यवान आहात सुजाताजी. काश आम्हालाही अमितसारखा मुलगा मिळाला असता. टाळ्यांच्या गजरात मी आकाशाकडे पाहिलं आणि मनात म्हटलं, कुठेतरी वरती अमितचे वडीलही हे सगळं पाहत असतील आणि हसत असतील. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अमितने जो निर्णय घेतला तो योग्य होता का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. कथा आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचं मनापासून आभार.